मेमोरंडम सादर केलं संविधान सभेमध्ये. बाबासाहेबांनी जे विचार मांडले ते राजकीय धोरणासंदर्भामध्ये असे होते की बाबासाहेब म्हणायचे की राजकीय लोकशाही स्थापन करणे हा आपला उद्देश नाही, तर राजकीय लोकशाहीचा उद्देश आहे आर्थिक लोकशाही स्थापन करणे. बाबासाहेबांनी स्टेट सोशलिझम, इकॉनॉमिक अँड रिझर्वेशन पॉलिसीच्या संदर्भामध्ये स्टेट अँड मायनॉरिटी नावाचं जे मेमोरंडम सादर केलं, त्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की या देशाचा इकॉनॉमिक मोटो हा डेव्हलपमेंट फॉर जस्टिससाठी असला पाहिजे, डेव्हलपमेंट विथ जस्टिससाठी नसावा. डेव्हलपमेंट फॉर जस्टिसचा अर्थ होते विकासासाठी अगोदर न्याय झाला पाहिजे. कारण या देशामध्ये असं होतं की सर्वांचा सोबत विकास, सर्वांना सोबत न्याय ही जे संदर्भ आहे हे लोकशाहीच्या विरोधामध्ये आहे. कारण बाबासाहेब असं म्हणायचे की जर तुम्हाला सर्वांचा विकास करायचा असेल तर ही रिझर्वेशन पॉलिसी आली पाहिजे. राजकीय धोरणासंदर्भामध्येच बाबासाहेबांनी त्यांचे विचार व्यक्त करताना म्हटलं होतं की सर्वांचा सोबत न्याय ही लोकशाहीच्या विरोधामधील तत्व आहे. कारण असमान समूहांना समान मानणे म्हणजे विषमता टिकवणे होय. असमान समूहांना समान मानणे म्हणजे विषमता टिकवणे होय. आणि आपण जर पार्लमेंटरी फॉर्म्स ऑफ गव्हर्नन्स स्वीकारलं, कारण बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये स्पीच देताना, भाषण देताना म्हटलं की भारताने पार्लमेंटरी फॉर्म्स ऑफ गव्हर्नन्स आपण स्वीकारलं. कारण जगामध्ये लोकशाहीच्या 3 लोकप्रिय पद्धती आहेत. एक आहे पार्लमेंटरी फॉर्म्स ऑफ गव्हर्नन्स जी अकाउंटेबिलिटी, जबाबदेहीवर आधारलेली आहे. दुसरी आहे प्रेसिडेन्शियल फॉर्म्स ऑफ गव्हर्नन्स ज्यामध्ये स्टॅबिलिटी आहे, स्थिरता आहे. आणि एक आहे डायरेक्टिव्ह फॉर्म्स ऑफ गव्हर्नन्स. आणि आपण जर संविधान सभेने पार्लमेंटरी फॉर्म्स ऑफ गव्हर्नन्स जर स्वीकारलं तर याचा उद्देश काय? बाबासाहेबांनी स्पीच देताना म्हटलं की व्हॉट इज द ऑब्जेक्ट ऑफ द पार्लमेंटरी फॉर्म्स ऑफ गव्हर्नन्स. म्हणजे पार्लमेंटरी फॉर्म्स ऑफ गव्हर्नन्सचा उद्देश काय? तर बाबासाहेब म्हणतात रिअल रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट. आता रिअल रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट म्हणजे काय? बाबासाहेबांनी सांगितलं जर तुम्हाला राजकीय न्याय आणि राजकीय धोरण जर आखायचे असेल, सर्वांना समान न्याय कसा द्यायचा, तर रिझर्वेशन पॉलिसीच्या संदर्भामध्ये आपले विचार करताना बाबासाहेब असं म्हणतात की जगाने लोकशाही आणण्यासाठी राजकीय व्यवस्था खतम केली, राजसत्ता खतम केली. आपण लोकशाहीला समजून घेण्या अगोदर आपल्याला राजसत्ता, राजकीय राजा ही जर व्यवस्था समजली नाही तर आपल्याला लोकशाही समजणार नाही. कारण राजा हा एकाच पिलरवर आधारलेली विचारधारा होती, एकच स्तंभावर आधारलेलं होतं. राजा काय असायचा? राजाच जजमेंट करायचा, राजाच कायदे बनवायचा, राजाच त्याच्या राज्याचा प्रचार करायचा. या सिद्धांताला जगाने नाकारलं, जगामध्ये क्रांत्या झाल्या आणि एक लोकशाही नावाचा सिद्धांत जगामध्ये अवतरला. बाबासाहेबांनी स्पीच दिलं आणि बाबासाहेब म्हणतात की या एका पिलरला खतम करून लोकशाहीमध्ये 4 पिलरवर आधारलेली व्यवस्था आणली. नंबर 1 लेजिस्लेटिव्ह, संसदीय प्रणालीमध्ये लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी आणि मीडिया. आणि हे 4ही लोकशाहीचे स्तंभ आहे हे रिअल रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंटच्या आधारावर असले पाहिजे. यामध्ये जनतेचे खरे प्रतिनिधी असले पाहिजे असं बाबासाहेबाला वाटायचं. कारण बाबासाहेब म्हणतात की रिअल रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट इज द बेस्ट गव्हर्नमेंट इन द वर्ल्ड, बेटर दॅन इफिशियल गव्हर्नमेंट. अँड रिझर्वेशन इज नॉट प्रोग्राम टू अलाइवेट द पुअर्टी, इट इज रॅदर टू प्रोटेक्ट पोटेन्शियल अँड रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी गव्हर्नमेंट असलं पाहिजे. आणि रिझर्वेशन काही भीक नाही आहे आणि पुअर्टी म्हणजे गरिबी समाप्त करण्याचं हे काही माध्यम नाही आहे. तर खरं प्रतिनिधित्व लोकशाहीमध्ये आलं पाहिजे आणि खरं प्रतिनिधित्व गेल्याशिवाय या देशामध्ये राजकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था जी आहे, राजकीय व्यवस्थेच्या माध्यमातून आर्थिक व्यवस्था आपल्याला स्थापन करता येते. आणि ते केवळ खऱ्या प्रतिनिधित्व जे जर आपल्याला निवडून दिलं तरच यामधून आपण आर्थिक व्यवस्था स्थापन करू शकतो. आणि अशी राजकीय व्यवस्था असली पाहिजे. बाबासाहेबांना असं वाटायचं की राजकीय व्यवस्था अशी असली पाहिजे की सर्व जनतेचे प्रतिनिधी जनतेच्या उद्देशासाठी, जनतेच्या कार्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे. तरच या देशामध्ये समता, स्वतंत्रता, बंधुता व न्यायाच्या आधारावर समाज आणि राष्ट्राची निर्मिती होईल, हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. कारण बाबासाहेबांनी संविधान निर्मितीच्या वेळेस बाबासाहेबांनी 395 आर्टिकल, 395चं कलम जे संविधानामध्ये 395 कलम लिहिली, या संविधानाचा उद्देश प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये उद्देशिकामध्ये बाबासाहेबांनी उद्देशपूर्ण काम केलं. कारण बाबासाहेबांचं स्वप्न हे राजकीय उद्देशासोबतच आर्थिक व्यवस्था, आर्थिक लोकशाही स्थापन करणे हा उद्देश होता. बाबासाहेबांनी प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलं की समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय या चतुसूत्री व्यवस्थेवर समाज आणि राष्ट्राचं निर्माण करणं हा या लोकशाहीचा उद्देश, हा संविधानाचा उद्देश आहे. असं असलं पाहिजे हे बाबासाहेब स्वप्न होतं. केवळ राजकीय उद्देश प्राप्त करणे हे राजकीय धोरण बाबासाहेबाचं नव्हतं. राजकीय धोरणच बाबासाहेबाचं असं होतं की खरी लोकशाही, खरी आर्थिक लोकशाही स्थापन करण्यासाठी जनतेचे खरे प्रतिनिधी पोहोचले पाहिजे, तरच या देशामध्ये